आणि आता पाहणार आहोत मुंबई त्याचबरोबर पुणे शहरामधील टॉप 9 बातम्या। मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर केला जाणार। पायाभूत सुविधा प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केलं जाण्याची शक्यता। सध्याचे कर देखील सुधारित केले जाणार का याकडे लक्ष। मुंबई महापालिकेच्या गहाळ फायलींची चौकशी होणार। वॉचडॉग संस्थेच्या तक्रारीची कॅगकडून दखल। गेल्या 25 वर्षांमध्ये महापालिकेमध्ये 3 लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। तर 15 दिवसांमध्ये चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश। बीडीडी वासियांसाठी आनंद वार्ता। वरळीमधील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामधील 556 कुटुंबांना मार्चमध्ये घराची चावी मिळणार। टॉवरमधील मोठ्या घराची स्वप्नपूर्ती। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांसाठी 5 फेब्रुवारीला सोडत। ठाण्यामधील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये सोडत निघणार। अंबरनाथमध्ये महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। अंबरनाथमध्ये भरदिवसा चाकूने भुसकून महिलेची हत्या झाली होती। आर्थिक वादातून ही हत्या झाल्याची माहिती तपासात समोर। वांद्रे टर्मिनसमध्ये रविवारी एका महिलेवर ट्रेनच्या रिकाम्या डब्यामध्ये अत्याचार। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा वापर करत आरोपीला अटक केली। पोलीस शिपायाकडून महिलेचा लग्नाचा आमिष दाखवून फसवणूक। पुण्याच्या समर्थ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांच्याकडून शिपायाचं निलंबनाचे आदेश। पुण्याच्या कोंढवा परिसरामध्ये वर्क फ्रॉम होमचं आमिष दाखवत तरुणाची 24 लाख रुपयांची फसवणूक। कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पुण्याच्या गोखलेनगरमध्ये मुलीला लग्नाची मागणी घालणाऱ्या एकाला बेदम मारहाण करत हत्या। चतुर्शृंगी पोलिसांकडून चौघांविरोधात गुन्हा दाखल। 45 वर्षीय मृत व्यक्तीकडून आरोपीच्या मुलीशी लग्नासाठी विचारणा।